आमचा विदर्भाचा कापूस आहे म्हणून तुमची शान झाकून आहे. महाराष्ट्राची मान संपूर्ण जगात उंच करण्यात कोकणचो हात हा. एक्सपोर्ट क्वालिटीचो हापूस आंबो सगळ्या जगात कोकणातूनच जाता. होय गो, ता खरंच हा. भांडून कोणाचाच फायदो नाही हो. आपला कोकणच छान असा. नाही नाही, आपला विदर्भच लय भारी. कोकणचा हापूस असू द्या की विदर्भातला कापूस, दोन्ही पण महाराष्ट्राची शानच आहे. म्हणूनच तर मी म्हणतो, भाषा लहान मोठी असा भेद करत नसते. प्रांतानुसार भाषेची गंमत येत असते. आपण सारे या भारत मातेची मुले, हिंदुस्थानाच्या वेलीवर विकासाची फुले. कोकणचा हापूस आणि विदर्भाची पराठी. महाराष्ट्र आपला, आपण सारे मराठी. महाराष्ट्र आपला, आपण सारे मराठी. अमेझिंग केलं तुम्ही, खूप मस्त. डॉक्टर पासून सुरुवात करूया, त्याला कसा वाटला? फारच भारी, फार मस्त. आणखीन एक कौतुकाची गोष्ट मला सांगायची आहे की हा संपूर्ण ऍक्ट तिघांनीच लिहिला. दोघांनी एकमेकांना समजून ऍक्ट केला तुम्ही, आणि खरंच एका मिनिटासाठी हा खरा संसार आहे असं वाटायला लागलं होतं आम्हाला. तर ती केमिस्ट्री असते ती छान झाली क्या तुमची. बात आहे. आता बघूया कष्टाचं फळ काय मिळतंय ते. माझ्याकडून 10. काही हापूस मिळालेला आहे. आपका एक्ट एक कॉमेडी ही सही, वाह. लेकिन हापूस हमारे पास है. आमरस हम बनाते हैं. दोघांनाही आपो. थँक्यू. वा वा. आता कसं आहे की आजीबाईंचा बहुतेक परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि त्यांनी असं ठरवलंय की त्यांच्या 2 सुनांमध्ये त्यांच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या इक्वल वाटून देणार आहेत. तर बघूया या वाटण्या बरोबरीच्या होत आहेत का. जोरदार टाळ्या. नितीन कुलकर्णी कोल्हापूरहून, प्राजक्ता सुपेकर औरंगाबादहून आणि राशी मलगे राजगुरुनगर पुण्याहून. मी आज काही जिवंत राहत नाही. आज आहे तर उद्या नाही. असं म्हणत 70 वर्ष जगले म्हातारी तू. त्या म्हातारीचं असं आहे, मरत पण नाही, एलिमेंट पण होत नाही. अरे तू वकील आहेस. इलिमिनेशन वर का टिपलायस रे बाबा? का माझ्या मरणा उठलायस? मरणाव काय 6 महिने आले तुमची केस घेऊन, दुसरे काही काम करता येत नाही. 10 वेळा मला बोलवतात तर मृत्यूपत्रात चेंज करून दाखवतात. एवढ्या वेळेस ते श्रेया बुगडे पण कपडे नाही चेंज करत, एवढं मृत्यूपत्रात चेंज केलं तुम्ही. मृत्यूपत्र म्हणतात त्याला, मृत्यूपत्र. ते झालं का सगळे चेंज करून? नाही. मग ते माझ्या फीचं बघा काय ते. फीचं नाव घेतलं म्हातारी मेली काय? आजी, आजी. सोडून गेलात तुम्ही आम्हाला. मागच्या दिवाळीला मटणाचं हाड घशात अडकलं होतं तरी सुद्धा गेल्या नव्हत्या. घशातल्या घशातच चुरा केला होता. पण असं काय झालं की तुम्ही आम्हाला सोडून गेला? जाऊबाई, एक ना एक दिवस हे होणारच होतं. पिकलं पान गळणारच शेवटी. पान खाता खाता गेला. आणि मी काय काय पांढरी साडी आणायची पण विसरले. आता आत्याबाईंच्या माहितीला काय घालू बाई? तुमचं मड बसवलं तुमच्या भिताराला टिपून. अजून मी जिवंत आहे. अहो जीव किती घाबरा घुबरा झाला होता. तुम्हाला काय होणार म्हटलं तर हिला तर काय झालंच ते. झालं नाही कसं. 2 पोरं झाली की म्हणून तुम्ही आलासा नव तसनी नंदी बैल करायला. तुम्ही वाजिवताय ढोल ग आणि ती गोपू 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 ऐकते नंदी बैल. नाही ते म्हणत होते मी येतो म्हणून, पण मीच म्हटलं की आधी मी कन्फर्म करते मगच सुट्टी टाका. बघितलं ना यांना काय झालंय का? माझी सुट्टी वाया गेली असती ना. माझंही जजमेंट तेच होतं. ज्यानं मला करून आणली त्याला मी कधी माझं जजमेंट लागू दिलं नाही. जलंब
आणि त्याला जजमेंट लागून देते थोरले आणि धाकले माझी 2 अकाउंट आहेत, एक तू सांभाळायचं आणि एक हिनं सांभाळायचं. पासबुक कुठे? त्याचं पासबुक नसतंय, त्याला पासवर्ड असतोय स्वीट 70. आपल्या अकाउंटच्या पासवर्ड बद्दल बोलताय? फेसबुक आणि इंस्टाग्राम बद्दल दोघींनी मिळून माझे जे फॉलोअर आहेत त्यासने कने दुखवून फ्लावर टाकायची वेळ आली तरी म्हातारीला फॉलोवरचं पडलंय. काय म्हणते? काय नाही काय. थोरले शांतारामाचं 2 लाख रुपये तुला आणि आनंदराव खालच्या गल्लीचा त्याचं 2 लाख रुपये तुला. अगं बाई आम्हाला 2 लाख. मी कर्ज काढले तर ते दोघींनी मिळून तुम्ही फेडायचं. वा रे वा, म्हणजे कर्ज काढायचं तुम्ही आणि फेडायचं आम्ही का? काय तर काय? दुपटी जनावर पाहिजेत आणि शेण काढाय नको बाई गे. कसलं दूध विरजनासाठी तरी इस्टेटीत काय ठेवलंय का आम्हाला? का तिथं पण आमचा नसबी शेणाचा पोच आहे. हो थांब, त्यासाठी मला बोलवलंय आम्हाला ना. तुमच्या सासूने मृत्यूपत्रात तुमच्यासाठी समसमान वाटण्या करून दिलेल्या आहेत. काय सांगता? तर आजीनं लिहिलंय, माझ्या मालकीची एक कोंबडी आहे, ती मी दोघीत वाटून देत आहे. बारके कोंबडीचा तोंडाचा भाग तुझ्याकडं आणि मागचा भाग तुझ्याकडं. याला काय अर्थ आहे? म्हणजे दाणे खायला घालायचे मी आणि अंडी हिला देणार का तुम्ही? मला नको अंडी, हिलाच द्या पूर्ण कोंबडी. हा पण ते पितळाचं घंगाळ आहे ना, ते द्या मला. माझ्या घरात ना मला अँटिक पीस म्हणून वापरता येईल हॉलमध्ये. यासनी जुनी भांडी अँटिक म्हणून चालतात आणि जुनी माणसं मोडीत काढायला लागला सवय ग. मावशे मावशे, वाचू काय पुढचं मी? पुढचं वाच. हा, माझ्या दादल्याचा पानाचा डबा मोठीला आणि अडकीत ताण कान करून धाकटीला द्यावं. आता पानाचा डबा हिच्याकडे असल्यावर अडकीत ताण कार करून मी काय फ्रीज मध्ये ठेवू का? पुढं असं लिहिलंय, माझा 21 इंच टीव्ही मी धाकल्या सुनेला देत आहे. तिला टीव्ही, मग मला काय? तुम्ही मला दोघी सारख्याच. म्हणून तुला रिमोट. पण मी त्याचं करू काय? आणि रिमोट हिच्याकडे असल्यावर त्या टीव्हीच्या खोकड्याचं मी काय करू? म्हातारीनं लिहिलंय, मोठीला पळपोट आणि छोटीला लाटणं. मोठ्या सुनेला कुकर, छोट्या सुनेला शिट्टी. मोठ्या सुनेला विहीर आणि छोट्या सुनेला विहिरीतली मोटर. मोठ्या सुनेला बैलाची जोडी आणि छोट्या सुनेला बैलाची गाडी. हे सगळं झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाची वाटणी बाकी आहे. माझी फी 10,000 रुपये, दोघींनी मिळून अर्धी अर्धी द्या. काय उरलंय आता घरात? नाही तर काय, सगळं फुकलंय या म्हातारीने. काय राहिलंय घरात या? अगं बायानो, तुम्ही जर दोघी जणी एकत्र राहिला असा तर घर तरी राहील. कधी तुम्ही जर वेगळ्या झाला असा तर त्या तुम्हाला वस्तू वापरायलाच याच्या नाहीत. पुरीनो, श्वास आहे तोवर माणूस आणि श्वास आहे तोवर नातं जिवंत असतंय.